ठरलं तर मग या मालिकेच्या 17 जुलैच्या भागामध्ये कल्पना, विमल आणि सायली तिघीजणी किचनमध्ये काम करत असतात. कल्पना म्हणते, काय ग सायली, आज जेवणाचा छानच वास येतोय, काय जेवण बनवलंय? यावरती सायली सांगते, काही नाही, आज न वाटाण्याची उसळ केलेली आहे आणि चिंचगुळाची आमटी. यावरती कल्पना म्हणते, अरे वा, म्हणजे आज तर सगळं जेवण अर्जुनच्या आवडीचं केलंय, मग त्याला बोलवलं का नाहीस? त्याला बोलव की जेवणासाठी? यावरती सायली म्हणते, हो, म्हणजे बाबांना आणि अश्विन भाऊजींना येऊ दे, ते दोघं जण आले की मी यांना आवाज देते, मग तिघांनाही एकत्रितपणे जेवायला वाढते. असं म्हणत सायली आता अश्विन आणि प्रताप या दोघांची वाट पाहत असताना अर्जुन खाली येत विमल म्हणते, अहो, काही बोलवायची गरज नाहीये, त्यांचे अहो आले बघा. असं म्हणत दोघी जणी अर्जुनकडे पाहतात. त्यावरती कल्पना म्हणते, अर्जुन, अरे तू कुठे निघालास? अरे तुझं जेवण आहे ना, जेवण जेवून घे की. यावरती अर्जुन म्हणतो, नाही, आज मी घरी जेवणार नाहीये, आज माझं इम्पॉर्टंट क्लायंट आहे, आज इम्पॉर्टंट क्लायंट सोबत डिनर आहे माझं, त्यामुळे आज मला घरी नाही जेवता येणार. आणि सायलीला माहिती आहे की माझी आज किती इम्पॉर्टंट मीटिंग आहे ती. यावरती कल्पना म्हणते, अरे ऐक. आणि कल्पना त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की तुझ्या आवडीचं जेवण आज सायलीने बनवलंय, पण अर्जुन काही ऐकत नाही. आणि सायलीला माहिती आहे कोण आहे इम्पॉर्टंट क्लायंट. हो ना सायली, आणि तुला माहिती होतं ना मी जाणार आहे ते. असं म्हणत तो सायलीकडे पाहतो. सायली काहीच बोलत नाही, तिला कळतं की हे प्रियाला भेटायला चाललेत. अर्जुन म्हणतो, आता मला निघायला पाहिजे, नाहीतर इम्पॉर्टंट क्लायंट सोबतची इम्पॉर्टंट मीटिंग माझी मिस होईल. सायली विचार करते, ह्यांनी अचानक कसं काय ठरवलं, म्हणजे मला आधी काहीच बोलले नाही, आत्ता मला कळते की ह्यांचं प्रियासोबत डिनर डेट आहे ती, मग आधी मला सांगायला काय झालं तर? असं म्हणत सायली आता तोंडावरती हसू आणण्याचा प्रयत्न करते, पण मनामधून ती खूप उदास झालेली असते. आणि मग ती वरती निघत असताना कल्पना म्हणते, सायली, अगं तू जेवून घे. सायली म्हणते, नको, बाबा आणि अश्विन भाऊजी आले ना की नंतरच आपण सगळ्यांनी बसूया. असं म्हणत सायली आपल्या रूममध्ये जाते. आणि विमल म्हणते, सायली ताई किती उदास झाल्यात ना, म्हणजे अर्जुन दादांचं आवडीचं जेवण केलं पण अर्जुन दादांनी काही जेवलंच नाही. सायली वहिनीला या सगळ्याचा त्रास झालाय. कल्पना म्हणते, हो तर अर्जुनने पण असं नको करायला पाहिजे होतं. इकडे आता अर्जुन येतो आणि प्रिया त्याची वाटच पाहत असते. प्रियाने छानपैकी टेबल बुक केलेलं असतं, टेबल सजवलेलं असतं. अर्जुन येतो आणि वाव तन्वी, तू तर छानच तयारी केलीस. प्रिया म्हणते, हो तर, मी खूप लवकर आले होते आणि छानपैकी असं टेबल सजवून घेतलंय, तुला आवडलं ना? असं म्हणत ते अर्जुनला मिठी मारते. अर्जुन तिच्यापासून जेवढं लांब राहण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं लांब राहण्याचा प्रयत्न करत असतो. तोपर्यंत इकडे सायली आपल्या रूम मध्ये येते आणि विचार करते, का बरं ह्यांनी मला आधी सांगितलं नसेल हे सगळं? यांना मला हे आधी सांगायला काय झालं होतं? म्हणजे डायरेक्ट प्रियासोबत डिनरला चाललेत हे आता ह्यांनी ठरवण्यापेक्षा मला बोलले असते तर बरं झालं असतं. काय करू, यांना फोन करू का? कारण या प्रियावरती माझा काडी मात्र विश्वास नाही. असा विचार करत मग मात्र आता सायली फोन लावण्यासाठी काढते. तोपर्यंत इकडे वेटर येतो, दोघांना वेलकम ड्रिंक देतो. अर्जुन विचार करतो, काहीही करून आश्रम केसचा लवकरात लवकर विषय काढला पाहिजे. आणि आता अर्जुन सुरुवात करतो. अर्जुन म्हणतो, खरं सांगू का, तर आपली मैत्री आहे ना ही लहानपणापासूनची, पण नंतर आपण जेव्हा आत्ता भेटलो ना त्यावेळेला खरं तर आपली मैत्री याच्या आधीच व्हायला पाहिजे होती. पण कसं घडलं माहितीये ना, या सगळ्या आश्रम केसमुळे आपली मैत्री घडण्यासाठी वेळ झाला. असं म्हणत मुद्दाम आश्रम केसचा विषय काढत अर्जुनने आता विषयाची सुरुवात केलेली असते. तोपर्यंत प्रिया विचार करते, असा काय हा, म्हणजे याने इथे मला बोलवलंय तरी का? याला आश्रम केसचा विषय काढायची गरज तरी काय? असा विचार करत असतानाच इकडे सायलीचा फोन व्हायब्रेट होतो. अर्जुन विचार करतो, आत्ताच कशाला सायलीला फोन करायला पाहिजे? मी बरोबर आश्रम केसचा विषय काढलाय, आश्रम केसचा विषय काढल्यावरती मगच का बरं ह्यांचा फोन यायला पाहिजे? असं म्हणत अर्जुन सायलीचा फोन कट करतो. सायली आता खूप चिडते, काय झालं ह्यांना माझा फोन कट करायला, इतकं काय होतं यांना? असं म्हणत सायली खूप चिडते. आणि आता इकडे प्रिया म्हणत असते, अरे अर्जुन उचल की, इम्पॉर्टंट कॉल असू शकतो ना. अर्जुन म्हणतो, नाही, आजच्या या डेटपेक्षा इम्पॉर्टंट माझ्यासाठी काहीच नाहीये. असं म्हणत अर्जुन आता पुन्हा एकदा आश्रम केसकडे कसं वळायचं, म्हणजे एकदा तर वळलो होतो पण सायलींनी फोन करून सगळाच गोंधळ केला.
असं म्हणत तो आता प्रियाला म्हणतो, प्रिया तुला मूवी बघायला आवडते का? म्हणजे लास्ट टाइम मूवी तू कधी पाहिली होतीस? आता असा विचार करत अर्जुन विचार करतो, अच्छा म्हणजे मूवी हिने पाहिली होती खुनाच्या रात्री. आता ही काहीतरी विषय काढणार, त्या रात्रीबद्दल बोलणार आणि माझी गाडी बरोबर आश्रम केस पर्यंत जाऊन पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. असं म्हणत तो आता प्रियाच्या उत्तराची वाट पाहत असतो. पण सायलीला धीर कुठला. सायली पुन्हा एकदा फोन करते आणि अर्जुनने काढलेला मूवीचा विषय पुन्हा एकदा गडबडतो. प्रिया म्हणते, अरे उचल ना, इम्पॉर्टंट कॉल असेल तुझा. आता अर्जुनचा नाईलाज होतो, कारण सायलीनं सांगायला पाहिजे की सारखं सारखं मला कॉल करू नका, मी मेन मुद्द्यापर्यंत पोहोचतोय आणि तुम्ही पुन्हा मला डिस्टर्ब करताय. आता हे सांगण्यासाठी अर्जुन कॉल उचलतो. सायली म्हणते, काय चाललंय काय? म्हणजे मी तुम्हाला इतके वेळा कॉल करते, तुम्ही माझे कॉल इग्नोर का करताय? यावरती अर्जुन म्हणतो, तुम्हाला कळतंय का? तुम्ही खूप चुकीच्या वेळेला कॉल करताय. प्रियापर्यंत मी आश्रमाच्या केसशी बोलण्यासंदर्भात पोहोचतोय आणि तुमचा दोनदा कॉल येतोय. काय चाललंय? तुम्ही मला डिस्टर्ब करताय. सायली म्हणते, सर तुमच्यापेक्षा जास्त मी प्रियाला चांगली ओळखते. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही व्हिडिओ कॉल लावा आणि मोबाईल असा पकडा की प्रियाला कळणारच नाहीये. म्हणजे ना ऍक्च्युली ती काय बोलते, ती कशी वागते हे मला कळेल. तुमच्यापेक्षा जास्त मी तिला ओळखते. अर्जुन म्हणतो, हो तुमचं म्हणणं बरोबर आहे. असं म्हणत अर्जुन आता व्हिडिओ कॉल करतो, जेणेकरून तो मोबाईल असा ठेवतो की प्रिया आणि त्याचं काय बोलणं चाललंय आणि प्रिया ही सायलीला दिसत असेल. त्याला वाटतं की सायलीच्या म्हणण्यानुसार ती प्रियाला जास्त चांगली ओळखते, छोट्या मोठ्या हालचाली सायली जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेईल म्हणून व्हिडिओ कॉल सुरू करतो. तोपर्यंत इकडे आता नागराज आलेला असतो रविराजांच्या खोलीमध्ये. म्हणजे रविराजांच्या खोलीमध्ये रविराज नसताना जे पैसे लंपास करता येतील ते पैसे लंपास करण्यासाठी नागराज येतो आणि आता दादानाही हे बघून तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करतो. पहिल्याच प्रयत्नामध्ये तिजोरी उघडी भेटते आणि मग मात्र आता त्याची खुशी खूप वाढते. लगेचच त्याच्यामध्ये काय काय भेटते काय काय नाही, जितकी अमाऊंट भेटते तितकी अमाऊंट आता तो घेण्याचा प्रयत्न करतो. हातामध्ये तितकी अमाऊंट आणि सगळं बाकी घेऊन तो आता जात असतानाच तिकडे आता सुमन येते. सुमन आल्यावर मात्र आता ती नागराजकडे पाहते आणि नागराज चांगलाच गडबडतो. म्हणजे काय करायला गेलो आणि काय घडलं असा विचार करत त्याला जबरदस्त धक्का बसतो. आता फोन सायलीला लावून व्हिडिओ कॉल चालू ठेवून अर्जुन अशा पद्धतीने ठेवतो की प्रियाला काही दिसणार नाही. पण प्रिया काय करते हे सायलीला दिसत असतं आणि सायली हे पाहत असते. प्रिया म्हणते, काय रे इम्पॉर्टंट क्लायंटचा कॉल होता का? यावरती अर्जुन म्हणतो, हो इम्पॉर्टंट क्लायंटचा कॉल होता. त्याच वेळेला अर्जुन पुन्हा विषय काढण्याचा प्रयत्न करतो. हा म्हणजे मगाशी तू मूवी बद्दल बोलत होतीस की तू मूवी बघायला गेली होतीस, पण तेव्हा काहीतरी घडलं. काय घडलं काय? मला नक्की ऐकायला आवडेल बरं का. सायली विचार करते, मूवी म्हणजे हे आत्ता दोघं जण मूवीला जाणार की काय? सर तर मला काहीच बोलले नाही. आधी डिनरचं बोलले नाही, आता मूवीचं बोलले नाही. सरांचं काय चाललंय मला खरंच काही कळत नाही. असं म्हणत सायली आता खूप चिडलेली असते आणि त्याच वेळेला सायली व्हिडिओ कॉल मधून पाहते. तर काय व्हिडिओ कॉल मधून पाहत असताना सायलीला दिसतं की प्रियाने आपल्या तोंडाला मुद्दाम चमच्याने सॉस लावलाय, जेणेकरून तिला अर्जुनकडून तो सॉस पुसून घेता येईल. सायली विचार करते, ही प्रिया इतकी डॅमरेट आहे ना, म्हणूनच मला यांची काळजी वाटते. म्हणूनच हे डिनरला गेलेत ना तर मी अस्वस्थ झाले. यांच्यावरती पूर्ण विश्वास असला ना तरी माझा प्रियावरती अजिबात विश्वास नाहीये. काय गरज होती स्वतःच्याच तोंडाला सॉस लावून घ्यायची? आता प्रिया सॉस लावून मुद्दाम अर्जुन सोबत बोलत बसते. अर्जुन म्हणतो, बोल ना तन्वी, म्हणजे तू पिक्चरला गेली होतीस, मूवीला गेली होतीस, तिकडे असं काय घडलं? तू काहीतरी मला सांगण्याचा प्रयत्न करत होतीस ना? यावरती प्रिया म्हणते, अरे काही नाही, मी ज्या मूवीला गेले होते ना ती मूवी मी ऑलरेडी पाहिलेली होती आणि त्यामुळे मग मात्र मी तिकडून निघून आले. पण तुला माहितीये का, सायलीला पुढे पुढे करायला खूप आवडतं. तिथे सुद्धा पुढे 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 करत आता मधुभाऊंच्या पुढे मागे नाचत होती. तुला माहितीये का, ती नेहमी असंच करते ना. असं म्हणत प्रिया खोटं खोटं काहीतरी कहाणी रचून सांगते, जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा बोलायला लागू नये आश्रम केस बद्दल. आणि सायली विचार करते की ती खोटारडी आहे, कधी मूवीला असं घडलं होतं? ही काहीही फेका फेकत बसते. अर्जुन म्हणतो, तन्वी तुझ्या गालाला सॉस लागलाय. यावरती प्रिया म्हणते, अच्छा कुठे? इथे
कुठे तिथे असं म्हणत प्रिया आता नाटकं करत मला कुठे सॉस लागलाय हे कळतच नाही असं बोलण्याचा प्रयत्न करत असताना ती म्हणते अर्जुन अरे तूच दे ना पुसून असं म्हणत अर्जुनला आपल्या तोंडाला लागलेला सॉस आता पुसायला सांगते। टिश्यू पेपरने अर्जुन तो सॉस पुसतो। अर्जुनचा नाईलाज झालेला असतो। काहीही झालं तरी सुद्धा प्रियाकडून सत्य काढून घेण्यासाठी अर्जुनला जे आवडत नसतं ते सगळं करणं भाग पडत असतं आणि हे सगळं सायली बघत असते आणि तिला सुद्धा जे बघायला नको असं ते सगळं बघणं भाग पडतं म्हणून सायलीची नुसती चिडचिड होत असते। आता अर्जुन तोंडाचा सॉस पुसतो आणि आता पुन्हा एकदा आश्रम केसकडे विषय वळवण्याचा प्रयत्न करत असतो। तोपर्यंत नागराजला सुमन रंगे हात पकडते। काय करताय तुम्ही इकडे आणि भाऊजींच्या रूम मध्ये येऊन एवढी सारी कॅश आणि हे तुम्ही का घेतलं? यावरती नागराज म्हणतो काही नाही, दादानेच मला सांगितलं होतं। यावरती सुमन म्हणते गप्प बसा, तुम्ही खोटं बोलताय। दादा नसताना त्यांच्या खोलीमध्ये येऊनच लपून छपून हे करणं मला नाही पटत आहे। यावरती रविराज म्हणतो तू गप ग, तुला कोणी विचारले का? तुला कोणी विचारलं का काय करायचं म्हणून? एक लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये तू मध्ये मध्ये पडण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे बरं का। सुमन म्हणते कुणी भाऊजींनी सांगितलं ना तुम्हाला? मी आत्ताच्या आत्ता भाऊजींना कॉल लावते। भाऊजींना कॉल लावून विचारते की तुम्ही हे सांगितलं का? मागच्या वेळेला पण भाऊजींनी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही गोष्टीची अफरातफर करू नका। मागच्या वेळेला पण 50,000 तन्वीचे तुम्ही चोरायचा प्रयत्न केलात, ते काही नाही। या वेळेला मी तुम्हाला भाऊजींचा विश्वासघात करू देणार नाही। ताबडतोब त्या सगळ्यामध्ये तुम्ही ते पैसे आणि दागिने माझ्या हवाली करा। नागराज म्हणतो खबरदार या दागिन्यांना आणि पैशांना हात लावलास तर या घरावरती माझा पण तितकाच अधिकार आहे जितका दादाचा। तू मला काही सांगण्याचा प्रयत्न करू नको, चल हट बाजूला हो असं म्हणत नागराज आता सुमनला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो आणि सुमन त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असते। पण फायनली नागराज तिला झटका देतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव, जर का यातली एक जरी गोष्ट किंवा मी हे सगळं घेतलंय हे दादाला कळलं ना तर मात्र मी आत्महत्या करेन आणि हे सगळं तुझ्यामुळे घडेल। कळतंय सुमन? जर तुला तुझा नवरा जिवंत हवा असेल तर मात्र या सगळ्यामध्ये एकही शब्द बोलायचा नाहीये, नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत नागराज सुमनला धमकी देतो आणि या सगळ्यामध्ये रविराजकडे तोडणं उघडण्यासाठी सांगतो। तिकडून निघून जातो। सुमन बिचारी रडतच बसते। रडणारी सुमन मात्र या सगळ्यामध्ये नागराजच्या बाजूने काहीही न बोलता रविराजाला न सांगण्याचा निर्णय घेते, कारण प्रश्न आपल्या नवऱ्याच्या जीवाचा असतो। त्यानंतर अर्जुन आता इकडे प्रियाकडे पुन्हा विषय काढण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि अर्जुन प्रियाला म्हणत असतो खरं सांगू का तर मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। प्रिया म्हणते मी खरं सांगू का तर मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। म्हणजे ना आता प्रिया विचार करते की हा चान्स आहे, या चान्सवरती आता सिक्सर मारून आम्हाला माझं म्हणणं खरं करून घ्यायला पाहिजे। आणि प्रिया सांगते माझ्या मनात एक खूप मोठी रुखरुख लागून राहिली रे, म्हणजे पूर्णाजीने मला घरात यायला बॅन केलंय। या सगळ्यामध्ये मला खूप त्रास होतो। यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे ना, पूर्णाजीचा शब्द हा फायनल असतो। काही झालं ना ते त्या घरामध्ये पूर्णाजी जे म्हणेल तेच ठरतं। पूर्णाजीने जर निर्णय घेतलाय ना की तू तिकडे येणार नाहीस तर तू येणार नाहीस। यावरती प्रिया सांगते खरं आहे रे, तुझं म्हणणं मला पटतंय, पण मी तिथल्या माणसांना खूप मिस करते। माझा मामा, माझी मामी, अस्मिता, अश्विन, पूर्णाजी या सगळ्यांना भेटणं मी खूप मिस करते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला मला भेटायचं असेल तर हे असं बाहेर भेटायला नको ना, कळतंय ना तुला? जर का तू मला तिथेच भेटलास तर इकडे असे बाहेर भेटण्याची काय गरज? तुला नाही वाटत का मी घरी यावं? अर्जुन म्हणतो मला वाटतं ग, पण पूर्णाजीने एकदा निर्णय घेतला की ती कुणाचं काही ऐकत नाही। यावरती प्रिया म्हणते मला माहितीये ना, पूर्णाजीने निर्णय घेतला ती कुणाचं काही ऐकत नसती तरी सुद्धा ती तुझं नक्की ऐकणार, ही गोष्ट मात्र लक्षात घे अर्जुन, ती तुझं नक्की ऐकेल असं म्हणत प्रिया आता अर्जुनला गळ घालते की बाकी कोणी नाही सांगितलं तरी सुद्धा तू सांगितलेलं पूर्णाजी नक्की ऐकणार। प्लीज माझ्यासाठी पूर्णाजीला बोलशील का तू? अर्जुन विचार करतो ही चांगली संधी आहे। काहीही झालं तरी प्रियाला कन्व्हिन्स करून तिच्याकडून आश्रम केस बद्दल सत्य काढण्यासाठी मी काहीही करू शकतो। आणि अर्जुन म्हणतो ठीक आहे, तू इतकंच जर म्हणत असशील ना तर पूर्णाजीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन, तू काही काळजी करू नकोस। उद्याच्या उद्या पूर्णाजीला मी मनवण्याचा प्रयत्न करेन असं म्हणत अर्जुन मनातल्या मनात विचार करतो तन्वी तू ज्याप्रमाणे घरी येण्यासाठी काही करू शकतेस ना त्याप्रमाणे आश्रम केसची माहिती काढण्यासाठी मी सुद्धा काही करू शकतो। आणि तो मनातल्या मनात खुश होत प्लॅन करतो।
दुसऱ्या दिवशी नुसताच प्लॅन नाही तर तो प्रियाला घेऊन डायरेक्ट घरी पोहोचतो. प्रियाला घेऊन घरी पोहोचल्यावर ती पूर्णाजी खूप चिडते आणि अर्जुन, या मुलीला जशी आणलीस तशी घरी पोहोचव, नाहीतर मला रविराजांना कॉल करायला लागेल आणि या मुलीला घेऊन जा सांगायला लागेल. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी तू एकदा तन्वीचं म्हणणं ऐकून घे. तन्वीला या घरामध्ये येण्याचा नक्कीच अधिकार आहे. मग मात्र आता तन्वीचा हात धरून अर्जुन तिला आपल्या घरात घेत असताना सायली म्हणते, तुम्ही खूप मोठी चूक करताय. म्हणजे प्रियावरती विश्वास ठेवून पूर्णाजीचा शब्द मोडून खूप मोठी चूक करताय. अर्जुन म्हणतो, तू गप्पा बस ग. म्हणजे तू लहानपणापासून आश्रमात असल्यापासून तन्वीवरती राग करतेस आणि तेव्हापासून तुझा तिच्यावरती राग आहे आणि त्यामुळे तू आमची मैत्री सुद्धा होऊ दिली नाहीस. कल्पना म्हणते, अर्जुन काय चाललंय तुझं? अर्जुन म्हणतो, मी बरोबर तेच बोलतोय. म्हणजे कसं आहे ना, तन्वी या घरामध्ये येणार, ती माझी बालपणीची मैत्रीण आहे, प्रतिमा आत्याची मुलगी आहे. काहीही झालं तरी तन्वीला या घरापासून येण्यापासून कोणी रोखू शकत नाही. पूर्णाची तू तरी विचार कर ना, या सगळ्यामध्ये तन्वी या घरात येत नाहीये ही किती मोठी चूक आहे. सायली म्हणते, सर ऐका, तुम्ही खूप मोठी चूक करताय. पण अर्जुन काही ऐकायला तयार नसतो. अर्जुनला तन्वीचा विश्वास जिंकायचा असतो आणि आश्रम केस बद्दलचं सत्य काढून घ्यायचं असतं. पण प्रिया आपलीच पोळी भाजून घेत असते आणि घरामध्ये आता धूमधडाक्यामध्ये अर्जुनच्या हाताला धरून एंट्री करते.